नमस्कार मित्रांनो, मी पंढरपुरातून सुनील शिवशरण बोलत आहे. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी हद्दीमध्ये म्हणजे पंढरपूरपासून एक 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे अशी चांगली शेती आलेली की जेणेकरून मला संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होती की पंढरपूरच्या 15-20 किलोमीटर अंतरावरती आम्हाला चांगली शेती पाहिजे, पाण्याची शेती पाहिजे. तर आता सध्याला मी जैनवाडी हद्दीमध्ये शेताच्या बाजूला रोडला उभारलेलो आहे की जेणेकरून आता 5 एकर आहे. भाटघर, उजनीचं पाणी, विहीर आहे, शेततळं आहे, ड्रीप आहे. अगदी सरकारी मोजणी झालेला हा प्लॉट आहे. 5 एकरचा प्लॉट आहे. आता तुम्हाला ते संपूर्ण मी दाखवतो. आणि त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये सध्याला आता 1.5-2 एकर ऊस आहे आणि इतर बेने म्हणजे इतर ठिकाणी 2 एकरवरती ऊस लावणार होते. आता तणनाशक मारलेलं आहे त्यांनी. मात्र आता विकायचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी तणनाशक मारलेलं, अजून ऊसाचं बेणे रावलेलं नाही. पण बाकीच्या ठिकाणी ऊस आहे, पाण्याची सगळी सोय आहे. पंढरपूरपासून अगदी जवळ आहे आणि जमिनीची किंमतसुद्धा अशी त्यांनी आवडहवे वगैरे काही सांगितलेले नाही. ह्या ठिकाणी जी चालणारा रेट आहे त्याच्यापेक्षासुद्धा तुम्हाला 1-2 लाखांनी हे जमीन एकरी कमीने मिळेल. आणि आता मी उभारलो, हा संपूर्ण रोड आहे, हा शेजारच्यांचा ऊस आहे. हे बघा, हा रोड आहे, संपूर्ण खूप मोठा रोड आहे, रस्ता आहे शेतीला. तर मी आता दाखवतो, इतर माहिती देतो या मागे. तर मित्रांनो, शेतीला हा रस्ता आहे. हा संपूर्ण दुसऱ्याचं क्षेत्र आहे, बघून घ्या, दुसऱ्याचं क्षेत्र आहे हे बघा. आणि आता तुम्हाला मी ज्या शेतात जी शेती आपल्याला विकायची आहे ती शेती म्हणजे हो का हेच आहे, हे बघून घ्या. ह्या साईडला असा ऊस आला आहे, ऊस लावलेला आहे, सेकंडचा ऊस आहे, पहिला ऊस गेलेला आहे, दुसरा ऊस आलेला आहे. पाण्याची संपूर्ण अशी सोय आहे, ड्रीप आहे, भाटघरचं पाणी आहे, उजनीचं पाणी आहे, विहिरीचं पाणी आहे, शेततळं आहे. हा संपूर्ण ऊस 2 एकराचा ऊस आहे, 1.5-2 एकर ऊसाचा आहे. ह्या ठिकाणी पूर्ण ड्रीपवरती त्यांनी ड्रीपवरती हे केलेले आहे बघा, ड्रीप आहे, संपूर्ण चांगली जमीन आहे. तुम्ही ऊस लावू शकता, फळबाग कुठलंही तुम्ही इथे घेऊ शकता. पंढरपूरच्या अगदी जवळ आहे. इथं रूम बांधण्यासाठी यांनी असा मुरुम ठेवला होता, 2 रूम बांधायचे होते. आणि आपली शेती म्हणजे हो का, हे जे केळीची बाग दिसली त्याच्या अलीकडं तिथंपर्यंत तार कंपाऊंड आहे शेतीला अशा पद्धतीने, हे बघा. आणि त्या बाजूला शेततळं आहे, हे बघा, असा ऊस वगैरे आहे. तर आपण आतमध्ये जाऊयात आता, शेततळं आणि इतर माहिती देतो, चला. तर मित्रांनो, हे जे दिसतंय संपूर्ण शेती, हे डाम दिसतात, शेतीला तारेचं कंपाऊंड आहे. केळीच्या अलीकडे जे डाम दिसतात हे बघा, ह्या पद्धतीने हो का, हे डाम आहे. सर्व सुविधा उपलब्ध असलेली शेती आहे हे अशा पद्धतीने. हा ऊस पण त्याच्यातच आहे, हे बघा, हा ऊस. आणि सेंटर म्हणजे हे येतं, हे बघा, हे टीप दिसते तुम्हाला, ती सेंटर आहे, हे बघा, हे टीप. इथपर्यंत शेती आहे आपली, त्या टिप्पापर्यंत तिथं रस्ता आहे. तर तुम्हाला आता मी शेततळं दाखवतो. जवळजवळ 1.5-पाऊण एकरमध्ये अशा पद्धतीने शेततळं केलेलं आहे, हे बघा, हे शेततळं केलेलं आहे संपूर्ण. असं कॅमेऱ्यात बसत नाही एवढं मोठं शेततळं आहे, हे बघा. इथं मोटर आहे, ह्या प्लास्टिक टिपापाशी मोटर आहे. पाण्याची काही कमी नाही. भाटघरचं पाणी आहे, उजनीचं पाणी आहे, विहीर आहे, स्वतंत्र विहीर आहे. हे बघा, अशा पद्धतीने शेती आहे. हे संपूर्ण ऊस. आणि त्यानंतर तो बांध ऊसाच्या बॅकच्या बाजूला आहे, ते झाडी दिसतात, तो बांध अशा पद्धतीने आहे. 5 एकर आहे. आता तुम्हाला ह्याची किंमत, तुम्हाला शेती दाखवलेली आहे, पाण्याची सोय आहे. पंढरपूरपासून अगदी मगाशी सांगितलं 15-16 किलोमीटरवरती ही शेती आहे. ह्या बाजूला ड्रीप आहे सगळी. तर आता तुम्हाला प्राईस आणि इतर माहिती हे देतो, चला. तर मित्रांनो, तुम्हाला विहीर दाखवतो. अशी बांधीव विहीर आहे मोठी, हे बघा.
ही अशी बांधीव विहीर आहे आणि त्याच पद्धतीने विहिरीला लागूनची दगडाचं हे दिसतं, बांध दिसतोय ते एंड आहे. शेती इथं एंड आहे. हे बघा, ही दगडाचा बांध दिसतोय तुम्हाला. हे बघा, विहिरीला लागून पलीकडे आणि ही विहीर आहे. तुम्ही फळबाग, ऊस, केळी, तुम्ही कुठलंही पीक ह्या शेतात घेऊ शकता. तर मित्रांनो, मी ही शेती अजून एक वेळेस सांगतो. पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर सातारा रोडला जैनवाडी गाव आहे. पंढरपूरपासून अगदी 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती ही शेती, 5 एकर शेती फुल बागायती आहे. भाटघरचं उजनीचं पाणी आहे, स्वतंत्र विहीर आहे, शेततळं आहे. पाण्याला काहीच कमी नाही. जमीन मात्र खूप चांगली आहे. तुम्ही केळी लावू शकता, तुम्ही ऊस लावू शकता, फळबाग लावू शकता. म्हणजे प्रत्येक पीक तुम्ही ह्या शेतामध्ये घेऊ शकता. पंढरपूरपासून जवळ आहे. ह्याला ऑल कंपाऊंड आहे. कंपाऊंड म्हणजे तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. कुठेही 1 इंच कुणाच्या सरकलेलं नाही, काही तक्रार नाही, काही नाही. सरकारी मोजणी असलेली ही जागा आहे. आजूबाजूला संपूर्ण हिरवळ तुम्हाला इथं ऊस आणि केळीच दिसेल. म्हणजे ह्याचा अर्थ इथं पाणी भरपूर आहे. त्याच पद्धतीने रस्ता तुम्हाला मगाशी मी दाखवलेला संपूर्ण खूप मोठा म्हणजे रस्ता आहे शेतीला. आसपास लागून वस्त्या, बंगले, घरं आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांचे इथं आपापल्या शेतामध्ये घरं, बंगले, वस्त्या आहेत. पंढरपूर अगदी शहर, विठ्ठलाचं पंढरपूर जवळ आहे. पंढरपूर तालुक्यातच आहे, पंढरपूर सातारा रोडला. त्याच पद्धतीने आत्ता सध्याला तुम्ही पाहताय हा ऊस लावलेला आहे. इथं बाकीच्या ठिकाणी पण ऊस लावायचा होता, अर्ध्या ठिकाणी मात्र आता ह्यांनी तणनाशक मारलेलं. आता ऊस लावणार होते, तेवढ्यातच मीच त्यांना सांगितलेलं की बाबा आता ऊस लावू नका, येणारा खर्च कोण देणार नाही. आपल्याला जर शेती विकायची तर अर्ध्या ठिकाणी ऊस आहे, अर्ध्या ठिकाणी रिकामं सोडलेलं आहे. आता पाण्याची तर व्यवस्था तुम्हाला सांगितले, पुष्कळ पाणी आहे. पाण्याला काहीच कमी नाही. उन्हाळा राहू द्या, काही राहू द्या. त्याच ह्याची प्राईस कोट, महत्त्वाची प्राईस कोट सांगतो. ह्याची प्राईस कोट आहे एकरी 26 लाख. एकरी 26 लाख सांगितलेलं आहे. मात्र निगोशिएबल आहे. समोरासमोर बैठकीला बसल्यानंतर थोडंफार कमी जास्त होणार. 100% मी कमी करून देतो, थोडंफार कमी करणार आहे. 26 लाख एकर आहे. पाण्याची सोय पंढरपूरच्या जवळ असल्यामुळं इथल्या जमिनीचे रेट भरपूर आहेत. तरी पण यांनी 26 सांगून निगोशिएबल करायचं आहे, कमी जास्त होणार आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्याकडे प्रॉपर्टी विकण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी ग्राहक येत असते. सेवा दिली त्याच पद्धतीने आम्ही सेवा देतो. तसेच माझ्याकडे विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.